अकोल्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करताना एक युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। MIDC पोलिसांनी नाकाबंदी करून 57,000हून अधिक किमतीचा साठा आणि मोटरसायकल जप्त केली आहे। आरोपी विरुद्ध गुटखा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे। अकोला शहरात MIDC पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई करून प्रतिबंधित गुटखा तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे। दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की अकोल्याहून शिवणी येथे विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा वाहतूक केला जात आहे। त्यानुसार मूर्तिजापूर रोडवरील PKV मुख्य गेटजवळ नाकाबंदी लावण्यात आली। नाकाबंदीत एका दुचाकीला थांबवून तपास करण्यात आला असता चालक समीर खान हसन खान वय वर्ष 30 राहणार जुना बैतपुरा अकोला हा प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असल्याचे उघड झाले। त्याच्याकडून वहा पान मसाला, विविध प्रकारचे चेविंग तंबाखू आणि पान मसाला असे एकूण 17,535 रुपयाचा साठा तसेच मोटरसायकल मिळून 57,535 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुटखा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संपूर्ण कारवाईत API राहुल जंजाड, PSI दयाराम राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय अंबोरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील टाकसाळे यांनी सहभाग घेतला। पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे आणखी अवैध विक्री रोखण्यात यश आले आहे।